नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आणि आज संपूर्ण देशाचं जे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे एका निवडणुकीकडे लागले आणि ही निवडणूक म्हणजे दिल्ली विधानसभेची निवडणूक. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक जी आहे ती पार पडली आणि या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज जी आहे ती होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतमोजणीचा निकाल संध्याकाळी 6 वाजता जाहीर होणार आहे. 6 वाजेपर्यंत एकंदरीत ही मतमोजणी जी आहे ती सुरू राहणार आहे. साधारणतः आपण पाहायला गेलं तर या दिल्ली विधानसभेमध्ये एकंदरीत तिहेरी लढत जी आहे ती सुरुवातीपासून पाहायला मिळाली. तिहेरी लढत म्हणजे भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या तिन्ही पक्षांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर ही तिहेरी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. या तिहेरी लढतीअंती जर पाहायला गेलं तर एकंदरीत पुन्हा एकदा कुठेतरी आप दिल्लीमध्ये सरकार स्थापन करणार का अशा प्रकारच्या चर्चा असतील किंवा अशा प्रकारचं दृश्य सध्या पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे असं सुद्धा चित्र आता निर्माण झालेलं आहे ते म्हणजे जवळपास मागील काही वर्षांपासून जे भाजपने दिल्लीमध्ये खरं तर भाजपला सत्ता मिळवता आली नव्हती, मात्र आता या निवडणुकी दरम्यान ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे, ज्या प्रकारे प्रचार झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता भाजपला पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आपलं सरकार स्थापन करणं शक्य होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र सध्या आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत या तिहेरी लढतीमध्ये नेमका फायदा कोणाचा, तोटा कोणाचा? खरं तर भाजप असेल आणि आप असेल दोघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. काटेकी टक्कर अशी ही निवडणूक सुद्धा झाली आणि त्यानुसार मतमोजणी सुद्धा त्याचप्रमाणे होते. प्रमुख नेते मंडळी असतील ज्या या विधानसभा निवडणुकीमध्ये जे प्रमुख उमेदवार होते, भाजपचे असतील, आपचे असतील, काँग्रेसचे असतील, हे कधी कधी आघाडीवर दाखवले जात आहेत तर कधी पिछाडीवर दाखवले जात आहेत. मात्र अजूनही मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे. सुरुवात जी आहे ती सकाळी 8 वाजल्यापासून झालेली आहे. साधारणतः आपण पाहतो आता 9:30 वाजतात. त्यामुळे अवघ्या 1.5 तासामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो मतमोजणीची समोर येते आणि ज्या प्रकारे निकाल समोर येत आहेत त्यानुसार सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये भाजपचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे, तर आप आणि काँग्रेस हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी अजूनही मतमोजणी ही पूर्ण व्हायची बाकी आहे. अजूनही मतमोजणीच्या अनेक फेऱ्या या बाकी आहेत. त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहतो की आता ही मतमोजणी ज्या प्रकारे जसजशी पुढे जाणार तसतसा निकाल जो आहे तो समोर येणार आहे. मात्र सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर आप एकूण 19 जागांवरती सध्या आघाडीवर आहे, तर भाजप 49 जागांवरती आघाडीवर आहे आणि काँग्रेस 2. साधारणतः दिल्लीची ही विधानसभा निवडणूक जी आहे ती एकूण 70 जागांसाठी लढवण्यात आली होती. 70 जागांवरती ही दिल्लीची निवडणूक जी आहे ती पार पडली. या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर एकंदरीत सध्या सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं तर आप आणि काँग्रेस यांनी 70 पूर्ण म्हणजे 70च्या 70 जागा ज्या त्या लढवल्या होत्या, तर भाजपकडून केवळ 68 जागा लढवण्यात आल्या होत्या आणि 2 जागा या मित्र पक्षांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आपण पाहतोय जनशक्ती पार्टी असेल आणि जनता दल असेल, लोकतांत्रिक जनशक्ती पार्टी या दोघांनी मिळून एकूण 2 जागा ज्या त्या लढवल्या होत्या. दिल्लीमध्ये एकूण जर पाहायला गेलं तर 699 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली, ज्यामध्ये 603 पुरुष, 95 महिला आणि थर्ड जेंडर उमेदवार सुद्धा होते. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीत एकूण मतदान जे आहे ते झालं आणि या मतदाना दिवशी 60.5% संपूर्ण मतदान झालं. खरं तर दिल्लीमध्ये असंही म्हटलं जात होतं की मतदानाचा टक्का वाढेल, 70+ होईल असं सुद्धा म्हटलं जात होतं. मात्र मतदानाचा टक्का हा कमी राहिला, 60.5% केवळ दिल्लीमध्ये मतदान झालेलं आहे. 70 जागांच्या तुलनेमध्ये ज्या प्रकारे मतदान कमी होतं, मतदार सुद्धा मतदान करण्यासाठी बाहेर पडत नाही, मतदान होत नाही. त्यामुळे निश्चितच कुठेतरी कल आता एका पार्टीच्या बाजूने जाणार का, दोन्ही पार्टीमध्ये या मतांचं विभाजन होऊन नेमकं बाजी कोण मारणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं जाणार आहे. मात्र साधारणतः आपण पाहायला गेलं तर संपूर्ण देशभरामध्ये मागील काळामध्ये ज्या प्रकारे निवडणुका झाल्या होत्या, हरियाणा असेल, झारखंड असेल, महाराष्ट्र असेल किंवा इतर अनेक ठिकाणी ज्या विधानसभा निवडणुका झाल्या, यामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर एनडीए आणि इंडिया अशा प्रकारच्या 2 आघाडी युतीमध्ये ही लढत पाहायला मिळत होती. कारण ज्या प्रकारे आपण पाहतो की काँग्रेस असेल आणि आप असेल हे इंडिया आघाडीचं एकंदरीत घटक पक्ष होते. मात्र सध्या दिल्लीमध्ये हे दोन्ही पक्ष आपापसात एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहे आणि निश्चितच त्याचाच फायदा कुठेतरी आता या त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे निश्चितच सकाळपासून जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या कालापासून जो मतदान मोजणीच्या सुरुवातीचा जो कल येतो त्यामध्ये
यामध्ये जर पाहिलं तर भाजप निश्चितच आघाडीवरती पाहायला मिळत आहे आणि आप ही पिछाडीवरती पाहायला मिळत आहे. मात्र निवडणूक ही दोघांनी लढवल्यामुळे कुठेतरी मतांचं विभाजन झालं असं सुद्धा सांगितलं जाते. मात्र एकंदरीत संपूर्णपणे मतमोजणी ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला निश्चितच दिल्लीचा गड कोण राखणार, दिल्लीमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा संपूर्ण झाडूने साफ करत आप पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो की दिल्लीत तब्बल 13 वर्षांपासून आम आदमी पक्षाची एकहाती सत्ता आहे. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की दिल्लीमध्ये जेव्हा आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल यांनी ज्या प्रकारे प्रचार केला होता, मग दिल्लीमध्ये वीज असेल, पाणी असेल, या संदर्भातील जे मुद्दे असतील, दिल्लीकरांना ते दिलेलं आश्वासनं असतील, मागील सातत्याने आपण पाहतोय 13 वर्षांपासून आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये सत्तेवरती कायम आहे. मात्र सध्याची निवडणूक ही अटीतटीची बोलले जात आहे. काटेकी टक्कर अशी ही निवडणूक आहे. त्यामुळे यंदा जर पाहायला गेलं तर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरच्या जोडीला भाजपने लावलेली प्रचंड ताकद ही आपची सत्ता उलटवून लावेल असा अंदाज जो तो एकंदरीत वर्तवला जात आहे. एक्झिट पोल मध्ये सुद्धा अशा प्रकारचा अंदाज जो तो वर्तवण्यात आला होता. तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर असं घडल्यास अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरच्या जोडीला जर भाजपने ज्या प्रकारे जोर दिला असेल तर निश्चितच आपला त्याचा मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की आज दिल्लीत नेमकं कशा प्रकारे निकाल लागतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या सुरुवातीच्या कालांपासून जर आपण पाहायला गेलं तर भाजप आघाडीवर आहे, आप पिछाडीवर आहे. मात्र असं असलं तरी अजूनही मतांच्या फेऱ्या, ज्या मतमोजणीच्या फेऱ्या त्या शिल्लक आहेत. शिल्लक असून जर पाहायला गेलं तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण पाहतो एकंदरीत ही मतमोजणी चालणार आहे. सध्या जी मतमोजणी झालेली आहे आणि सध्याचे जे कल समोर येत आहेत, निकालाचे कल, त्यानुसार जर आपण पाहिलं तर आप जी आहे ती 19 जागांवरती आघाडीवरती आहे, तर आणि भाजप ही 50 जागांवरती आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसला केवळ एका जागेवरती आघाडी मिळवता आलेली आहे. दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर सध्या हा कल हा वाढत जातोय, पुढे पुढे जात तसा निकाल स्पष्ट होणार आहे. साधारणतः आपण पाहायला गेलं तर दिल्ली म्हणजे आप आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण झाले होते. कारण दिल्लीमध्ये ज्या प्रकारे आश्वासन ही अरविंद केजरीवाल यांच्याकडून देण्यात आली होती, दिल्लीकरांसाठी मोफत वीज असेल, पाणी असेल, या सगळ्यांच्या मुद्द्यावरून कुठेतरी दिल्लीमध्ये आप आणि अरविंद केजरीवाल, दिल्ली म्हणजे केजरीवाल अशा प्रकारचा एक समीकरण असेल, अशा प्रकारचं एक उदाहरण असेल, हे प्रत्येक निवडणुकीमध्ये असेल किंवा प्रत्येक चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. हे जेव्हा जेव्हा दिल्लीचा विषय निघतो त्यावेळेला अशा प्रकारचं हे समीकरण समोर येताना पाहायला मिळत होतं. परंतु यंदा भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली आहे. भाजपकडून सातत्याने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे दिल्लीकरांचा अरविंद केजरीवाल आणि आपवरील विश्वास हा कमी झालाय का, असं सुद्धा एकंदरीत बोललं जातं. त्यामुळे निश्चितच जर भाजपने या निवडणुकीमध्ये विजय मिळवला तर ज्या प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप असतील आणि एकंदरीत ज्या प्रचाराची रणनीती असेल ती कुठेतरी भाजपची यशस्वी होईल असं सुद्धा म्हणणं वावगं ठरणार आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की या मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलानुसार भाजप सध्या पाहायला गेलं तर 50 जागांवरती आघाडीवर आहे. आम आदमी पक्ष आपण पाहतो 19 जागांवरती आहे आणि काँग्रेस एका जागेवरती आघाडीवरती राहिलेले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी भाजपनं यावेळी चांगलीच तयारी केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि भाजपकडून आम आदमी पार्टीला घेण्याचा हा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतो की इंडिया आघाडीचं जे घटक पक्ष असलेलं आपण पाहतोय, जे आप असेल, सोबत काँग्रेस असेल, यांनी कुठेतरी आपापसातच दिल्लीमध्ये निवडणूक लढवल्यामुळे निश्चितच मतांचं विभाजन झालेलं आहे आणि या मतांच्या विभाजनामुळे कुठेतरी त्याचा फटका हा आपला बसू शकतो. दुसरीकडे याचा मोठा सर्व फायदा जो आहे तो भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. साधारणतः 27 वर्षापासून सत्तेचा वनवास जो आहे तो संपणार असल्याचं बोललं जातं. त्यानुसार आपण पाहायला गेलं तर सुरुवातीच्या कालामध्ये भाजप बहुमतामध्ये भाजप केवळ 5 जागा दूर आहेत. दिल्लीत कमळ फुलताना दिसत आहे. भाजप 27 वर्षांनंतर पुन्हा जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. दिल्लीत भाजपचे कमळ फुलल्यास हा मैलाचा दगड ठरणार आहे. भाजपचा
झंझावात थांबवण्यासाठी इंडिया आघाडी अपयशी ठरत असल्याचं सुद्धा एकंदरीत सध्याचे निकाल आपण पाहतो त्यावरून पाहायला मिळते. त्यामुळे 27 वर्षांपासूनची दिल्लीमध्ये सत्तेवर नसलेली भाजप पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या प्रकारे प्रचाराची रणनीती आहे, ज्या प्रकारे आरोप असतील ज्यांनी विरोधकांवरती केले, त्यामुळे या सगळ्या रणनीतीच्या जोरावर पुन्हा एकदा भाजप सत्तेवरती येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आपण पाहतो की कोणताही पक्ष असेल ज्यामध्ये पक्ष जेव्हा रणनीती आखतो त्यामध्ये त्या पक्षाचे प्रमुख नेते मंडळी हे फार महत्वाचे असतात. कारण प्रमुखांच्या माध्यमातून जे इतर आमदार वर्ग असतील किंवा इतर उमेदवार असतील हे संपूर्ण तयारी करत असतात, संपूर्ण रणनीती आखत असतात, त्यानुसार प्रचार पुढे जात असतो. मात्र दिल्लीमध्ये आता जर आपण पाहायला गेलं तर आपचे जे प्रमुख होते ते म्हणजे अरविंद केजरीवाल असतील, मुख्यमंत्री आतिशी असतील, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया असतील, हे तिघही जण सध्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. जे आपचे खंदे आपण पाहायला गेलं तर प्रमुख आहेत, आपसाठी मोठ्या प्रमाणात ते काम करतात आणि ज्या आपचे जे प्रमुख असलेले हे 3 चेहरे आहेत ते सध्या या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या मतमोजणीच्या या निकालांच्या कलानुसार पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे निश्चितच सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मतमोजणी चालणार आहे. एकंदरीत या मतमोजणीमध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवरती पाहायला मिळत आहे, तर आप असेल, काँग्रेस असेल हे पिछाडीवरती पाहायला मिळत आहे. एनडीए असेल, इंडिया असेल, दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे. मात्र दिल्लीचा गड कोण राखणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण निकाल जसजसा पुढे जाणार आहे, केवळ 70 जागा आहेत. या 70 जागांवरती नेमकं सर्वाधिक बहुमताने कोण विजय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दरम्यान दिल्लीच्या विधानसभा निवडणुकी संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.